डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर पुन्हा एकदा केडीएमसी कडून धडक कारवाई करण्यात आली आहे। वारंवार सूचना देऊनही फेरीवाले हटण्यास तयार नसल्यामुळे सोमवारी सकाळी प्रभाग प्रशासनाने ही मोठी मोहीम राबवली। प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांनी आपल्या पथकासह स्टेशन परिसरात कारवाई केली। अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये एकच धावपळ उडाली। यावेळी फेरीवाल्यांना सामान हलवण्याची संधी न देता त्यांच्या ठेल्यांसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले। काही ठिकाणी अतिक्रमण हटवताना सामानाची तोडफोडही करण्यात आली। गेल्या 2 महिन्यांपासून डोंबिवलीतील प्रभाग हद्दीत रेल्वे स्टेशन पासून 250 मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे। पंडित नेहरू रोड, बापूसाहेब फळके रोड, बाजीप्रभू चौक, पाटकर रोड आणि चिमनी गल्ली या वर्दळीच्या भागांमध्ये अतिक्रमण हटवण्यावर प्रशासनाचा भर आहे। आयुक्त अभिनव गोयल यांनी स्टेशन परिसरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वायत्तता दिली असून त्यानुसार आणि प्रभागात ही कारवाई सुरू आहे। सातत्याने होत असलेल्या या कारवाईमुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाल्याने डोंबिवलीकरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान नेहरू रोडवरील पाणीपुरी आणि भेळपुरी विक्रेते या कारवाईनंतर गायब झाले आहेत। मात्र काही फेरीवाल्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी देखील व्यक्त केली आहे। 150 मीटरच्या आत काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी दिली जाते, मग आमच्यावरच कारवाई का, असा सवाल आता फेरीवाल्यांकडून उपस्थित करण्यात येतोय। द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली।